जगदंबा मातेच्या दरबारात, संत समज्योती महाराजांच्या दरबारात सर्व समस्त गावकरी मंडळी, आयोजक, समज्योती महाराज भजन मंडळी आदी करून सर्व महिला मंडळी, गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, अन्नदाते, द्रव्यदाते, आजचे फराळाचे दाते, महाराज मंडळी, विणेकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी आणि सौंडवाले आणि आलेली जे बाहेरगावून आलेली जे हरिभक्त मंडळी, गावकरी मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल बाबा, इथे जागा असून लोक बाहेर काऊन बसते हो? बसू दे, आता बसले तर बसा, उठू नका, पण उद्या तरी बस जा. आमच्या इकडे लोक मंडपात बसते, माणसं बाहेर बसत. तुम्ही निगेटिव्ह विचार करायचा, माया अर्थाचा अनर्थ करायचा नाही. आणि पॉम्पलेटवर टाकलं आमच्या महाराजांना की तुम्ही बी विनोदाचार्य. आता विनोदाचार्य टाकल्यावर नाही हसवायचं असलं तर लोकांना हसवा लागते, कारण कीर्ती आहे ना पॉम्पलेटवर विनोदाचार्य. आणि कीर्तीला कलंक लागू देत आहेत. कीर्ती सर्वात मोठी आहे बाबा, या जीवनापेक्षा कीर्तीला कलंक आहे. आपलं कीर्ती लय महत्वाची. कीर्तीला कलंक लागला तर त्यानं जगूच नाही. कीर्तीला कलंक लागला त्यानं जगू नाही. सूरत से कीरत बड़ी, सूरत से कीरत बड़ी, बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे, कीरत कभी न जाए. हम अरे बापरे, टाळ्या वाजवते वाटते. शेर मारा लागते वाटते. महापौरग तर म्हणते इंग्लिश बोलल्याशिवाय टाळ्याच वाजवत नाही लोक. इंग्लिशची काय गरज आहे, मला येत नाही. हम रहे ना रहे मोहब्बत रहेगी, दासता अपनी दुनिया कहेगी. मी राहिलो नाही राहिलो तरी माझी कीर्ती राहील की दुधे महाराज हसवे बा. तुमची कीर्ती राहते का तुमची. आज मी उद्याही मेलो, समजा जाता जाता मेलो, तरी तुम्ही पुढच्या वर्षी म्हणसाल माय गेल्या वर्षी आलता बाई ते फंट्या जाता बा. हे आमची कीर्ती होय, हे आमची कीर्ती होय. खाणं पिणं सर्व्यालेच आहे, कपडे लत्ते सर्व्याचे आहे, लेकरं बायका घरं दारं सर्व्यालेच आहे. फक्त माणूस फक्त कीर्तीसाठी जगते. महानाव कोण तरी. आता आपला चिपळा डोळ्या कुठं मिरवता, देवाले वाटते महानाव घेतलं पाहिजे, त्याला कीर्ती आवडते. ती म्हणते जर महानाव घेत असेल तर त्याचं मरण मुक्त करतो, नाही तर करत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी. जन्म मरण या लागी शरणागत शरण. स्तुती हा पदार्थ एवढा गोड आहे, स्तुती हा पदार्थ एवढा गोड आहे की ते कोणालाही आवडते, देवालाच आवडते. तर आपला कुठं हिशोब घेता नाही. पण चला, आता एक समजदार लोकांचा म्हणा का नासमज लोकांचा म्हणा, एक असा गैरसमज म्हणा का समज म्हणा. आता आम्हाला लोक बोलते दुधे महाराज कीर्तनात हसवणं चांगलं नाही. कीर्तनात हसवणं, हसवल्यानं देव भेटत. मा पोरगही म्हणते म्हणे बाबा आता तुम्ही कीर्तनात जर अशा चांगल्या गोष्टी सांगत जा. काऊन रे, आता तुम्ही समजदार झाले. काऊन तू हा चांदी मला समज नव्हता का. अरे मी लोकायले हसवतो म्हणून तर तू 80,000चा मोबाईल वापरते पोरग. किती हजाराचा? 80. एवढा इंग्रजी कवला एवढा आहे, खपरेलच्या खपरेल. त्या म्हणलं हे देवानं दिलेला, समाजानं दिलेला प्रसाद आहे, पैसा दक्षिणा आहे. हे प्रसाद जर खाऊन हे दक्षिणा घेऊन जर उन्मत्त होशील तर लक्ष्मी टिकणार नाही, राहणार नाही. 80,000चा नाही तर 1 लाखाचा घे. किंवा बाप राज्यानं पैसे आणते, त्याचा बाप कधी पैसे आणते. पण पोरग बयकलं कोणाचं, कीर्तनकाराचं. मोबाईलने हँगच झालं, संडासातही घेऊन जाते. संडासातही बाबा आपल्याला मन लागते, झाली असेल तर येणारे बाहेर धुणं लवकर. अरे आता कीर्तनकाराचं मोबाईल न जर पोरग बयकलं असेल तर मोबाईल चांगला आहे का वाईट आहे रे बाबू. वाईट. बरं वाईट म्हणाव तर एका फोननं 100-150 किलोमीटरहून इथे येऊ राहिलो. एक बोट फिरवलं तर गाता निघते, एक बोट फिरवलं तर ज्ञानेश्वरी निघते, मोबाईल मध्ये निघते. मग आता चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. मोबाईल चांगला आहे का वाईट आहे आपण ठरवणारेच नाही, फक्त वापरण्यावरच अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल.
झाला तर हसत जा, एखादा शब्द चुकला तर रुसत जा. मी काही देव नाही, मी माणूस असो. मी काय देव होय का? चुकणारच आहे. चुकलं तर रुसा, विनोद झाला तर थोडंस हसू, थोडंस रुसू. कीर्तन होईपर्यंत कीर्तनात बसू. कदाचित आपण आज असू उद्या नसू. जिंदगी तो वो बेवफा है. माय बाई फंट्या दाताचा शेरच मारते वाटते. शेर नाही मारू तर खाऊ काय घरी. बायाची झाली कुजबूज चालू. माय आल्याबरोबर वाटे नाही बाई. आता एकमेकीला धक्के देते. वाहनाला नाही पण गुन्हाला आहे वाटते बाई. असं म्हणलं की मला लागते मग दीठ. आणि घरी जाऊन मग मी म्हणतो, सांगतो मी मासुनीच्या सासूले, जास्त हसवायला जमत नाही लोक. मा कीर्तनात एका बाईची डिलिव्हरी झाली ती हसता हसता. कार्यकर्त्यांनी रिपोर्ट दिलता थोडस पहिल्यासार. कार्यकर्त्यांनी रिपोर्ट दिलता. मा एवढं हसवत असते का बुवा. पण ज्याच्या घरची बाई होती त्यानं ते रिपोर्ट मागं घेतलं. म्हणजे डॉक्टरनं सिजर सांगितलं होतं. म्हणे तुमच्या कीर्तनात हसल्यामुळं नॉर्मल झाले. म्हणे डॉक्टरले 50,000 द्या लागत होते. म्हणे 5 मले दिले. विठ्ठल विठ्ठल. चला आता तुम्हाला 2-3 गोष्टी विचारतो. तुम्ही जर हो म्हणलं तर मी नाही म्हणेन, तुम्ही नाही म्हणलं तर मी हो म्हणेन. आणि प्रत्येक गोष्ट सिद्ध करून देईन. तुमच्या तोंडानं सिद्ध करून देईन. तुम्हाला हो म्हणाल नाही. तुम्ही जर नाही म्हणलं, तुम्ही हो म्हणलं तर मी नाही म्हणेन. हसवल्यानं देव भेटत, हसवल्यानं देव भेटत नाही. भेटते. तुम्ही नाही म्हणलं, आता मी हो म्हणतो, सिद्ध करून देतो. पैशानं देव भेटत, आमच्या ताईनं म्हणून घालवलं नाही. भेटते भेटते. पैशानं देव भेटते. मी सिद्धच करून भेटून देतो. मेल्यावर पैसे सोबत येत नाही. येते येते येते. झाडाले पैसे लागत लागते. आम्हाला न्यायालयात ते काय कीर्तन कीर्तन काय कीर्तन आहे. अरे बापरे. विश्वर महाराज कीर्तन आहे. आणि 3 जण आलते घ्यायला. आलते का आलते. चांगलं मस्त पद्धतशीर आणलं. नाही तर परवाच्या दिवशी बाबा मला आमच्या तिकडे यवतमाळाकडे न्यायालय असं पोरग पाठवलं होतं. त्याचा भांग होता कोंबडा कट आणि खर्रा होता तोंडात एवढा. गाडी चालवत जाय, थुकत जाय, गाडी चालवत जाय. तर शितोळे मा तोंडावर आले. मेहंदी लावल्यासारखं तोंड झालं. आणि गाडी म्हणलं तर असं असं. म्या म्हणलं आपलं कीर्तन रस्त्यानंच करते. मी करो मग राम 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 राम. प्राणात आत्मा परप्रिया. जीव किती प्रिय आहे. तेवढ्यात मला फोन आला माझ्या सासऱ्याच्या पोरीचा. डायरेक्ट नाव कसं घेता. काहून म्हणे तुमचा जीव धोक्यात आहे का म्हणे. म्हणलं तुले कसं माहीत. मा कुकू खाजू लागलं म्हणजे. नवऱ्याचा जीव धोक्यात असला तर बाईचं सौभाग्य आहे, खाजवते. पण बाहेर जाताना नवऱ्याला टाटा बाय बाय करा लागते. आनंदानं वाटी लावा लागते. आणि वाटी लावताना जर येलू नका चबरू नका म्हणलं तर काय कुकू खाजवल. विठ्ठल विठ्ठल. चला ज्यानं आम्हाला सुरक्षित आणलं एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मेल्यावर पैसे सोबत येत नाही. येते. आणि केलेलं पाप भोगाच, केलेलं पाप भोगाच नाही भोगा लागला. दुःखाचं प्रारब्ध भोगाच नाही भोगा लागला. आता 5 गोष्टी एकाच मिनिटात सिद्ध कर. दुःखाचं प्रारब्ध होतं. आजचा 4था दिवस, असं 5वा दिवस येन सुदामाचं. दुःखाचं प्रारब्ध होतं सुदामजीचं. 365 दिवस चुलणे पिटे. एवढं दुःखाचं प्रारब्ध होतं. पण जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणलं. देवाच्या भेटीला गेले तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. दुःखाचं प्रारब्ध नाश झाला. सुदामपुरी सोन्याची, सुदामपुरी सोन्याची होतं म्हणत जा. दुःखाचं प्रारब्ध भोगाचं कामच नाही. फक्त जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नंबर 2 केलेलं पाप भोगाचं लागते म्हणता नाही भोगा लागत. भागवतात येत जा, कीर्तनात येत जा. आणि कीर्तनकारानं भागवतकारानं महाराज मंडळीनं जर संकीर्तन केलं तर तुम्ही करत जा नामसंकीर्तन. आणि जडतील पापे
जन्मांतरी ते या जन्मातलं काय घेऊन बसले जन्मजन्मीचे पाप जडून खा होते पाप भराचं काम फक्त डबल करत जाऊ नका विठ्ठल 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 चला पैशानं देव भेटत नाही भेटते 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारायानं 65 लाख रुपये समाजाला वाटून दिले वाटून वया खाते पाण्यात बुडवले सर्व पैसा समाजाच्या कामी लावला अंतकाळी विठू आमासी पावला विठ्ठल पैशाने देव भेटते बाबा पैशानं देव भेटते नाही पैशानं देव होत आहे ते उद्या तुम्हाला देव म्हणलं पाहिजे का कोण उद्या तुम्हाला देवच करून देतो तुम्हाला करतो मी नाही होत पण तुम्हाला करतो कसा देव करतो उद्या तुम्हाला देवच म्हणून लोक गरीबाच्या पोरीचं जर लग्न अटकलं असेल त्याच्या लग्नाची सोय नसेल तर त्याला मदत करा गरीब माणूस बिमार आहे त्याला दवाखान्याला सोय नाही त्याच्या दवाखान्याची व्यवस्था करा त्याच्या घरचे लोक तुम्हाला देव म्हणून डोक्यावर घेऊन फिरल विठ्ठल 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 चला हसवल्यानं देव भेटत मेल्यावर पैसे सोबत येत नाही म्हणते पण केलेला दान धर्म पुण्याच्या रूपात सोबत आल्याशिवाय राहत नाही कर्णासोबत दान गेलं होतं विठ्ठल 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 चला शेवटचा मुद्दा सांगतो आणि कीर्तन सुरू करतो फक्त एवढा मुद्दा सांगतो हसवल्यानं देव भेटत नाही असा आता नासमज लोकांचा गैरसमज म्हणा का समजदार लोकांचा समज म्हणा हसवल्यानं देव भेटत नाही 12व्या शतकात 700 वर्षाच्या पहिले त्या पैठणमध्ये एक महात्मा अवतीर्ण झाला होता त्याचं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज एवढं अध्यात्म सांगायचं लौकिक आणि अलौकिक त्याच्यासारखी श्रीमंतीच नव्हती कोणाकडे लौकिक म्हणलं तर 100 गडी कामाले होते हजारो एकर जमीन होती अलौकिक म्हटलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते असे प्रवचन कीर्तन करायचे ऐकायला येणाऱ्याला पूर्णाच्या पोळ्याचं जेवण दे आणि घरी जाता जाता किलो किलो गुड दे पण अध्यात्म सांगे लोकच नाही जमावे 4 बुड्डे येस नाही कारण अध्यात्म सांगे येस नाही जेव्हा हास्यरस वापरला विनोद केला दादला न ग बाई मला नवरा नको ग बाई दादला न ग आणि हे भारुडे चालू केले कोण नाथबाबांना तसे सर्व संतांनाच भारुडे केले लोक हसवाले लागले मंडपात लोक नाही मावे लोक हसवले मग देव भेटला का 36 वर्ष पाणी भरलं देवानं विठ्ठल 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 तुम्ही म्हणसान मग तुम्हाला काय अनुभव आली या अंगात या जगात येतच तुम्ही म्हणसान तुम्हाला देव भेटला का मलाही भेटला कीर्तनात लोकायले हसवतो तर तुम्ही देव नव्हतो काय प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती विठ्ठल विठ्ठल काऊन हसवता असं जर एखाद्यानं विचारलं काऊन हसवता तर लढणाऱ्या लोकायले हसवणं पुण्याचं काम आहे आणि इथं जन्माला आलेला प्रत्येक माणूस म्हणा का बाई म्हणा जन्मले त्यापासून लढतच आहे आणि लढणाराले हसवणं हे पुण्याचं काम आहे पीड पराई जाने रे वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने दुसऱ्याची पीडा जाणणं ते दूर करणं लढणाऱ्या लोकायला मुक करून त्याला हसवणं हे पुण्याचं काम आहे तुम्ही म्हणसान आम्ही कुठं लढलो आता तर जाऊ द्या जन्मले त्यापासून लढत आहे त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पोटातही लढलो आपण पोटात काय एसी आहे का कूलर आहे काय आहे मातेची उदर पोरी पचवणी विष्टेच्या विष्टा म्हणजे नरक त्या नरकाच्या वापीवर 9 महिने 9 दिवस आपण शिजलो खद उकडोनी 9 मासवरी जन्मोनी मरती पोटातही लढलो तिथंही लढलो आणि बाहेर येताना जर आडवं झालो तर 9 मास कष्ट लावशी दाव्याने
प्रसूत झाली येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, तिथेही लढलो. बरं तिथे लढलो आणि तिथून कदाचित सुरक्षित बाहेर आलो. जर बाहेर लढलो नाही, आल्याबरोबर जर लेकरू लढलं नाही तर डॉक्टर त्याला चापट होतं म्हणत जा. झाल्याबरोबर डॉक्टर चापट मारते, लेकरू नाही लढलं तर. मग झाल्याबरोबर डॉक्टर लढवते. शाळेत गेल्यावर मास्तर लढवते. लग्न झाल्यावर घातल्या मालिका माना खालीच घातलं. त्याला वाटते येले कसं माहीत, काऊन मा लग्न नाही झालं का, मला माहित नाही का. लग्न झाल्यावर पण सर्या गोष्टी असल्यात नाही लढत बाबा. सर्या गोष्टी बरोबर असू द्या. तुमचे गाल सफरचंदासारखे दिसते व पण सर्व गोष्टी बरोबर. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटवी करी कैसी, पुढचं म्हणत नाही पण इच्छा लोकायले ते नाहीच आहे. कुटका देखून शुनी जैसी नवी पुच्चासी कुकात. कुकात म्हणजे कुई कुई, पुच्चासी म्हणजे शेपूट. जशी भाकर जाऊ द्या सांगत नाही पण इच्छा लोकायले नाही. या गावातल्याच नाही, मला रातभर राहायला. पण सर्या गोष्टी बरोबर असल्या तर तुमचे गाल सफरजनासारखे दिसते व तुमचं नाक अंगुरासारखं दिसते व मी म्हणलं खाशील त्याच्यात शंभूड असते व. पण बाबा म्हणते लोक, म्हणत नाही का. मला म्हणे नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं आणि बायको भेटली रंगारूपाचा टरबाम. आता विनोदाचार्य म्हणते तर मला सांगूच द्या बाबा. बायको भेटली रंगारूपाचा टरबाम. आमची आग लावे महाराजाला मी दाखवली फुटोवर बायको. तर तुम्हाला एवढी बायको चांगली कशी भेटली. मी म्हणलं हे तर बायकोचं लेकरं पाहिले, लेकरं दाखवले पोरगण पोरगी. बापरे तुमच्यासारखी दिसत नाही म्हणे. म्हणलं दिसो का नाही दिसो मायच होय. मग म्हणे मायच्याच वाहनावर गेले म्हणे. म्हणलं शेजाऱ्याच्या तर नाही गेले ना. आणि जशी लग्न करून आलो बाबा, आता गोरी भराट बायको काऊन भेटली सांगू, चांगली काऊन भेटली सांगू. सर्वच लोक नासमज नसते. काही लोक वावर पाहून पोरी देते, काही लोक नोकरी पाहून पोरी देते. पण काही समजदार लोक असे आहे, वावर नसलं तरी चालते, नोकरी नसली चालते, पण गड्यात माळ असली तर पोरगी दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. माळ असल ते तुमच्या पोरीला उपाशी राहू देत नाही. ते निर्व्यसनी आहे, ते त्याचं प्रमाणपत्रच आहे. आता लग्न झालं, माळ पाहून पोरगी भेटली मला बी आणि पाहिलं नाही कधी, गयाल बांधली कधी. असे सुंदर दिसल्यावर बाबा, एवढी सुंदर बायको दिसल्यावर मी जरासा बाहेर जात, जरासा घरी येत जाऊ, तिच्याकडे पाहत जावं. ते भांडे घासत होते, मला नाही राहायला गेलो. पहिले भजन नाही म्हणून मी तिच्याकडे पाहून म्हणलं, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. ते घासणीच फेकून मारली दाता, मोठा पण त्या दाताचा जन्म जन्म कसा. आणि तेव्हा काहीच नव्हतं घरी. तेव्हा काही निर्धन पुरुषाचे घरी कलह स्त्री पुरुषा माजरी, निर्भस्तुनी नाना परी दवडी घराबाहेर पुरुषाते. नादबाबा म्हणते जर पैसे नसेल तर अपमान करून बायको नवऱ्याला हकलून दिल्याशिवाय राहत नाही. आणि दिलं मला हकलून, मोठा पण त्या दाताचा. काहीच नव्हतं घरी. आता एवढाले पैसे नेतो बाबा, उद्यापासून भागवत आहे गावात आहे. उद्या मला फक्त 5 वाजता 6 वाजता नेऊन घालता, एवढं कळेल. भागवताचे एवढाले पैसे नाही बाबा. किती येते दक्षिणा, ते नोटा हे बाया आणते ना 2 वाजतापासून 10ची गुंडवून. निदान 7 दीड 10.5 100 तर आणत जा. 7 दिवसाचं भागवत ऐकलं, ₹1.5 रोजाना आणते हो. मी माझ्या भागवतात सांगत असतो, मला 10ची 20ची नोट आवडत नाही, 50ची पण आवडत नाही. आणसाल तर 100च्या नाही तर ग्रंथाचं दर्शन घ्या, लंब्या रवाना. बिलकुल 10ची आणाची नाही. तुमचं पोरगं 100 रुपयाचा रोजचा खर्रा खाते. जर तुम्ही 100 रुपये भागवतकाराला दिले दक्षिणा तर त्या पोराचा खर्रा सुटल. देवाची कृपा झाली तर. विठ्ठल विठ्ठल जसे बाबाचे पैसे एवढे गुंडावून आणले भागवताचे. तो काय नवरा बायकून रात्रभर मोजले, अर्ध्या रात्र मोजणं चालून जमा करणं चालू. ते पैसे पाहिल्यावर तिचा जीव नाही थांबला. ते राहिलेलं गाणं बंद केलं तर तिनं माया तर तिनं म्हणलं बाबा अर्ध्या रात्री, अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दुबारा. अर्ध्या रात्री बायकोनं म्हणलं तर राहीन का नवऱ्याचा पाय जाग्या. माया पायच नाही जाग्या. म्या म्हटलं धीरे धीरे प्यार को मैं अकेला क्या करता, ऐसे ही आए
तेरे प्यार के लिए तड़पता उम्र भर. विनोदाचार्य म्हटलं तर थोडंसं हसावं लागते. हे कीर्तन हे बाबा शब्द जरी पिक्चरचे असन पण राग रागीने मात्र देवाच्या तोंडातून आलेले आहे. विठ्ठल विठ्ठल लग्न झाल्यावर बायको लढवते, म्हातारपणी पोरग लढवते, म्हातारपणी पोरग लढवते. आणि चला एवढी गोष्ट घरी नाही जा, एवढी गोष्ट सांगतो आणि कीर्तनच सुरू करतो. मग अजिबात बोलत म्हातारपणी पोरग लढवते. आणि जर पाय असून तीर्थयात्रा नाही केली, हात असून दानधर्म नाही, हृदय असून देवावर निष्ठा नाही, कंठ असून नामघोष नाही, संताचं पूजन नाही, देवाचं भजन नाही, मायबापाची सेवा नाही, आल्या गेल्याचा आदर नाही, गोरगरिबाची कदर नाही, चांगले चालले नाही, चांगले बोलले नाही, चांगले राहिले नाही, चांगलं पाहिलं नाही, चांगलं खाल्लं नाही, तर मराच्या वेळेस मात्र नक्की यमाचे दूत लढवते. विठ्ठल विठ्ठल हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया कामा, हरिभक्ती परलोकिया हरिभक्ती परलोकिया कामा, सोडेल यमापासूनिया, हरिमुखी गाता हरपली चिंता. चला एवढी गोष्ट घरी ने जा आणि भजन करत जा. यमाच्या दूताचं जर भजन नाहीसं करायचं असेल, मराच्या वेळेस भजन आलं पाहिजे. मराच्या वेळेस जर यमाच्या दूतानं नाही लढवलं पाहिजे असं वाटत असेल तर फक्त एकच करायचं, अंतकाळी ज्याचे नामा आले मुका तुका म्हणे सुका. त्याला एकदा सर्वजण भजन करून कीर्तन सुरू. एकदा एक म्हणतो बाजू हरी हरी राम सिया राम जय जय राम. के लिए राम सिया राम. जीना है तो मना, जीना है तो मरना है तो बरोबर है, मरना है तो राम, मरना है तो देश के लिए, मरना है तो जीना है तो राम के लिए, मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कपन के लिए.
मरकर दिखाओ देश के लिए, तिरंगा तो मिलेगा ना कफन के लिए। जो राम को लाया है हम उनको लाएंगे, लर लर ला ला ला। आता करतो कीर्तन चालू. काहून तर बाबा असे 2-4 नुकते मारल्याशिवाय लोक फ्रेश होत नाही जराशे. आणि तसाही बाबा वक्ता कसा पाहाल चांगला असला पाहिजे. जर चांगला नसेल तर त्यानं बोलण्यानं आपले लोक कॅच केले पाहिजे. वक्ता हा पाहाले चांगला असला पाहिजे. आणि डॉक्टर बोलाले वक्ता पाहाले कसे असले पाहिजे, असे पाहिल्याबरोबरच लोक खुश होते का नाही? होत नाही का? आता पाहाले चांगले आवाज आणि बोलणं नाही. मला जर असं रूप दिलं असतं ना तर बंदूकच वागवली असती संग आणि असा आवाज दिला असता यायचा बंदूक. पण देवही मोठा हुशार. एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर लेकरं आहे तर घर नाही, घर आहे तर दोन्ही आहे तर आरोग्य नाही, तिन्ही आहे तर आयुष्य नाही. अजितदादा पवार सारखं सर्वच गोष्टी आहे पण आयुष्य नाही. त्याचंच नाव आहे संसार. खोबऱ्याच्या तेलाचे पिपे आहे आमच्या शेजाऱ्याच्या घरी, टकोऱ्यावर एकही केस नाही. लावाव कुठं? त्याचंच नाव आहे एक आहे तर एक नाही, सर्व आहे तर काही नाही. वक्ता पाहायला चांगला असला पाहिजे आणि डॉक्टर बोलाले. पाहिल्याबरोबर समाधान वाटलं पाहिजे आणि डॉक्टर बोलल्याबरोबर अर्धी बिमारी गेली पाहिजे. डॉक्टर बोलाले, वक्ता पाहाले. आणि तसंही बी वक्ता पाहाले चांगला असो का नसो, पण पुराणाचा असा नियम आहे वक्त्याच्या तोंडाकडे पाहूच नाही, कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहायचं. मग तुम्ही म्हणसान काय टकोऱ्याकडे पाहू का? नाही, कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहायचं नाही, कीर्तनकाराच्या तोंडातून काय येते ते पाहायचं. कीर्तनकाराच्या आणि भक्ती करणाऱ्याच्या तोंडाकडे देवही पाहत नाही. देवानं जर पाहिलं असतं तोंडाकडे तर शबरीच्या भेटीलेच गेला नसता. मला तरी म्हणजे नाही, तिले तर म्हणजे नाही नव्हतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाची विशेषता आहे अशी. आजचं एकादशीचं पर्व आहे. आजचं कायचं पर्व आहे? एकादशीचं. निमित्तानं जर अभंग घेतला तर बरं वाटते. नेमानं जो नेमानं वागतो लक्ष्मी वल्लभ तयाजवळ नित्य नियम नामे ते. आता हो विनोदाचार्य आहे पण कोणताही अभंग घेता का? आम्ही जातो आमच्या गावात कितव्या दिवशी, 5व्या दिवशी कोणताही घेता येते का? आज म्हणून एकादशीच्या पर्वावर आम्ही तेने सुखी. अभंगाची विशेषता अशा जगद्गुरु तुकोबारायाचा गात्यातला अभंग आहे. आता गात्यात अभंग लिहायले झाले असेल 450 वर्षे, पण अजय बाबा किती गोड लागते हे जाऊ द्या. हे तर कदाचित एकादशीच्या पर्वावर घेते कीर्तनकार. सुंदर ते ध्यान रोजच 3 नाव म्हणते दिवसभरात 3, पण किती गोड लागते. गाणं किती काही चांगलं असू द्या, 2 वर्षाच्या पळ्याला चालत नाही. किती काही गाणं चांगलं असू द्या, किती काही याचं 400 वर्षाच्याही पहिले अभंग लिहिला तरी अजय त्याच्यापेक्षा चढीवरच आहे, कमी होत काहून. अहो दिवसभर दारू पिता, मटणं खाता, नको नको तसे वागता, लिखाण करता. काय तुमचं लिखाण टिकणार आहे? भंडाऱ्या डोंगरावर जाऊन, भामचंद्रा डोंगरावर जाऊन भजन करावं. माझी मदत झाली अनावर अच्छा छंद या नामाचा. आणि त्या समाधी अवस्थेत अभंग म्हणा. संताजी जगनाळे महाराजांनी लिहावं. संताजी महाराजांनी लिहावं. लिहिणं झाल्यावर तुकोबारायाला दाखवावं. तुकोबाराय स्वतःची परीक्षा स्वतः घेत होते. अभंग चुकीचा आहे, ओघात एखादा शब्द निघाला का बहुत चुकीचा म्हणून परीक्षा घेत होती. 1,000 रुपये इस्त्यात टाकत होते, लाल गुंजार करत होते, इस्त्यासारखा जीपीवर ठेवत होते. जीप जैली तर अभंग काहीतरी उणीव आहे उघडून टाका, नाही जैली तर अभंग व्यवस्थिशीर आहे असा गाता तयार केला. त्यातला अभंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगात अशी विशेषता, एक माणूस कन्फ्यूज होते. तुकोबारायाचा पहिलाच शब्द आहे आम्ही तेने सुखी. आम्ही तेने सुखी. कन्फ्यूज नाही का? मी तर कन्फ्यूज झालो. माझी अल्पमती नारायण, माझ्या डोक्यात भ्रम निर्माण झाला. सरे लोक संत शास्त्र सांगते की संत सुखीच आहे, संत सुखीच आहे. पण
आम्ही तेने सुखी म्हणजे चार ती आम्ही ते विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा टाळी वाजवा. आम्ही तेने सुखी म्हणल्यावर काय न समजा. आम्ही तेने आम्ही आम्ही काय न सुखी. दुधे महाराज काय न सुखी जेवणानं पैशानं आहे का नाही. आता आम्ही मध्ये कोण बसते हे ज्याचा त्यानं विचार करा. आम्ही मध्ये कोण बसते. तुकोबारायने एकटं नाही म्हणलं. आम्ही म्हणजे असंख्य. विठ्ठल 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 आता तेने म्हणजे दुसऱ्याकडे बोट टाकलं. कोण्या गोष्टीने सुखी आहे. संतच दुखीच आहे. का दुखी आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून ते दुःखी होते. दुसऱ्याचं दुःख पाहून ते दुःखी होते. पण दुसऱ्याला दुःखी लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी लोक सुखी व्हायला जोर करत नाही. सांगे पुये पंखीचे किडे काय चिडसे घेते. ज्ञानोबा रायाला दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. पण जखमीत पडलेला किडा आणि संसारातला माणूस सारखाच. संसारातल्या माणसाला म्हणते संत करत जामा भजन यत जाना कीर्तनाले तुम्हीच कुठा टाळ लोक चंद्रावर तुम्ही धोत्रावर. किती काही जायले वळा. घरी सुख नाही बरं इकडे सुख आहे बरं. सर्व सुखाचे जो आनंद सिंधू सुख राशी. पण ते किती काही इकडे वळलं ती इकडे येत नाही. का जखमीत पडलेला किडा जनावराच्या जखमीत पडलेला किडा त्याला किती काही बाहेर काढा ते आतच वळण्याचा प्रयत्न करते. त्या जखमीची त्याला किडस येत नाही. तशी संसाराची किडसच येत नाही. कारण त्या किडे सांगे पुये पंखीचे किडे. ज्ञानोबारायचं ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल पण संताचा स्वभाव आहे दुःखी लोकायला सुखी करणं. बुडत हे न देखवे म्हणून संत दुःखी आहे. म्हणून संत दुःखी आहे. संत दुःखी आपला समज दुसरा आहे. आपल्याला वाटते संताले धोतर नसलं म्हणजे संत दुःखी आहे. संताले खाले नसलं म्हणजे संत दुःखी आहे. असा समज झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. या राजाचा गुरु जर दारोदार भिक्षा मागत असेल तर आग लागू या शिष्याला धिक्कारच होते त्याचा असं समजलं. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते तुकोबारायाचे ऐकत होते. आताचे लोक म्हणते आम्हाला नाही कीर्तनाची गरज. तुझ्या हिशोबच काय घेतं. महाराष्ट्राच्या राजाला जर कीर्तनाची गरज आहे तर तुझ्या चिपळा डोळ्या कुठं मिरवत. सांगू एक गोष्ट कीर्तनाले भागवताले आणि देवाले आणि जगदंबा मातेला कोणाचीच गरज नाही. पण आपल्याला द्यायची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल बरेच लोक बाबा 2-3 एकर वावर घेतलं की त्याचा पायच नाही टेकत जमीन. घर बे ना तुंग शिर वरी मानच करून चालते उंटासारखा. आम्हाला गरज नाही कीर्तनाची. किती एकर वावर आहे का 4 एकर. ते उतार कड्याचं. सूर्यासमोर बैल जुटले तर तोंडावर पडते. डोंगरे जुटले तर उतारणे पडते. एकच कोंबडी ते अंड देत नाही. एकच म्हैस तेही जंदत नाही. बायकोले पाणी मागितलं तर भाजरू नका म्हणते. पोरग 12वीचं टकलं पोरगी मोबाईलवर बिजी. ते माणूस म्हणते आम्हाला कीर्तनाची गरज नाही. अरे राजाला गरज आहे. महाराष्ट्राच्या राजानं कीर्तन ऐकलं म्हणून हे कीर्तन ऐकण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल हे सत्य कोणाच्या भरोश्यावर चालू आहे माहित आहे तुम्हाला. माहित आहे आपण वर्गणी देतो म्हणून नाही आणि मी कीर्तनाला आलो म्हणूनही नाही. हे गैरसमजच आहे बाबा. सत्य कोणाच्या भरोश्यावर चालू आहे सांगू. मन भऱ्याचं ओझं पाठीवर घेते आणि पाकिस्तान भारताच्या बाउंड्रीवर रात्रभर बंदूक घेऊन जागते. सत्य कोणाच्या भरोश्यावर आहे. संदेश से आते हैं त्याच्या भरोश्यावर. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजाला वाटते विषय सर्वांनीच ऐकला. हे विषय कोणताही कीर्तनकार हे अभंग घेतला की सांगते
हे सांगता. पण मी जास्त काही लांबत नाही, आपला ठळक ठळक बातम्या आहे बाबा. आपल्या कीर्तनात बातम्या ठळक, बारीक चिरीक उपनत नाही. भला एखादा शब्द बाबा रॉंगही निघते त्या ठळक ठळक बातम्यात. एक दिवस म्हणलं होतं मी, माणसापेक्षा बैल बरे. कीर्तनात धोतरच धरलं होतं कार्यकर्त्यांना. असे जर बोललेत लोक येईल का म्हणे कीर्तन. माणसापेक्षा बैल, धरली जिपकी लावली टावली म्हणे. काही बोला, तुम्हाला उभं केलं म्हणून काही बोलता का. म्हणलं काही नाही बोलत, इथं काही बोलासाठी उभं केलं का. मग तुम्ही माणसापेक्षा बैल बरे का म्हटलं. आता माणसं म्हटलं की बायाले वाटण, आपल्याला न यायलेच होय, तुम्हालाही होय. काहून अर्धी स्त्री अर्धा पुरुष ही आहे. अर्धी स्त्री अर्धा पुरुष आपण. बरं सिद्ध करू का अर्धी स्त्री अर्धा पुरुष तुम्ही आहे ना, अर्धी स्त्री अर्धा पुरुष आम्ही आहोत. डावं जे अंग आहे ना आपलं, डावा हात हे बाईचा होय आणि तुमचा उजवा हात आहे ते माणसाचा अंग. आणि कसं सिद्ध करायचं तर माणसाला सांगतो, जर वाटत नसेल खरं तर रेल्वेत बसा, रेल्वेत, आणि डाव्या हाताने टाळी वाजवा. अशी वाजून तपा. लोक तुमच्या हातावर 5 चाकलदार नाही दिलं तर काय राहिलं. काय म्हणते ते तुमचं तुम्हीच पाहिजे, कारण ते बाईचं अंग आहे. या बाईनं जर उजव्या हातानं चापट मारली ना तर जाग्यावर लोकरू बसते. हे माणसाचं अंग. माणसापेक्षा बैल बरे. आणि कसे, मी म्हणलं 4 पेंड्या कडबा माय बैल खाते, दिवसभराचे खाते, तरी लोक सळ्याले शेण नेते का नाही. महापौर दिवसभराचे किलोभर काजू खाते. माणसापेक्षा बैल बरी नाही का. एक दिवस बाबा हे सिद्ध करून दिलं की मग मला जरासं हिंमत आली. म्हणलं माणसापेक्षा कुत्रे बरे. अरे बापरे, आता तुला झाली टेम्पच काढलं. द्या म्हणे सिद्ध करून. म्हणलं सिद्ध तर करून देतोच, कारण बोलता वाटे सोपे, करणी करीता तीर कापे. नो हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, जोवरी तोवरी जंबुक करी गरजे. बोला लागते तसं चाला लागते. लोक इथं बोलणं काय एवढंच बाबा. पहिले मला लय बरं वाटते, आता धोत्राचा पितांबर होते घाय भरतो. जर पहिले नाही भेव, आता भेवच लागतं. पण तुम्हाला वाटते यायची मजा आहे, तुम्हाला वाटते तसं नाही. पटाच्या बैलाचं खाणं पिणं दिसते बाबा, पण त्याच्या पुराणीचे ढोस कोणाला दिसत. किती त्रास होते एसटीत. आता खोटं नाही बोलत. लोकायला वाटते एवढ्याला पैसे कायले घेते. अरे बाबा, इथून घाम निघते कुठं जिरते पता नाही. आणि त्रास किती या बायाचा एसटीत, किती त्रास आम्हाला. एक बाई मांडीवर झोपून आली हो 2 घंटे. आणि उठता मी फक्त असं मुनकच तिचं केलं. उठणं बाई तर मला म्हणे फंट्या जाताच्या सुद्धा. 8 दिवसाच्या आधी वकली हो एक बाई मांडीवर. किती त्रास आहे. आणि लोकांचं बोलणं बाबा किती. गोड खाले दिसलं, गोड खाताना दिसलं, गुलाबजामू पाहिजे महाराजाले, नाही मग शेण मांडणं. अरे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. गोड नाव घेतलं की लोक गोडच खाऊ घालते. पण बोलते लोक, जाऊ द्या बोलू द्या, ते त्याचं काम आहे. तसंही भक्ती करणारे लोक बोलल्याशिवाय. बापानं लात मारली होती प्रल्हादाले, भक्ती करणारे लोक त्रास दिल्याशिवाय. उन्हुनीचं पाणी टाकलं होतं तुकोबाराच्या अंगा, टाकलं होतं शेण, टाकलं होतं झोईत माऊलीच्या. आपला कुठे हिशोब घेता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसापेक्षा कुत्रे बरे, त्यामध्ये सिद्ध करून. या म्हणलं ज्यावेळेस माणूस निर्माण केला होता ब्रह्मदेवानं, सृष्टी निर्माण केली तेव्हा शतरूपा आणि म्हणू महाराज. भागवत नाही, आता भागवतातला विषय सांगतच नाही, पण ते एक आता नुकता म्हणून सांगतो. माणूस सरळ सृष्टीत निर्माण केला असा उभा, आणि कुत्र आळव्या सृष्टीत. असं आळवं केलेलं निर्माण सरळ चालते, आणि सरळ निर्माण केलेला माणूस आळवा चालल्याशिवाय. मग सिद्ध करून द्या. रात्रीच्या 1 वाजता 2 वाजता अंधाऱ्या रात्रीत घरधण्याचा पाय पडू द्या कुत्र्याच्या शेपटावर, तरी डसत नाही. एवढं सरळ आहे. पण लेकरासाठी किती काही कमाई करा, म्हातारपणी लेकरं डसल्याशिवाय राहत नाही मायबापाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढ्यावरही बरं नसून वाटलं तर चला एक अर्ध्या मिनिटाचा दुसराही सांगतो दृष्ट. या गावात आपल्या सोनाळ्यातनी कुत्रे आहे का. कुत्रे आहे का. आमच्याही गावात आहे, पण घरी नाही बरं. पोरग म्हणे आता आई व म्हणे कुत्र पोषा लागते हो म्हणे. तो बाप असल्यावर कायले पोषा लागते रे म्हणे. गदे आहे का. गदे हाय गदे. मग तरी सप्ते हो राहिले. राहून करंट लागते. अर्थिंगलूच आहे जरा, पण समजणे वाले को झाकली मूठ. माणसापेक्षा कुत्रे बरे.
कुत्रन बकरी एका जणानं कुत्रही पोसलं बकरी पोसली. बकरी आहे शाकाहारी, कुत्रा आहे मांसाहारी, त्याचं पटत नाही. पण सहवासात राहिलं तर दोस्ताना झाल्याशिवाय भागवतकाराचं आणि दारू पिणाराचं कधीच पटत नाही. पण संवाद जर घडला तर पिणारा माणूस दारू सोडल्याशिवाय राहत नाही. गाढवाचे घोडे आम्ही याच्या सोबत जर राहिले ना, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी. सहवासात राहिलं पाहिजे. बकरीन कुत्र सहवासात राहिलं त्याचं पटत जरी नाही, पण सहवासात असल्याने एवढा दोस्ताना झाला. बकरीले जर पीठ मांडलं तर कुत्र्याला खाऊ दे, कुत्र्याला भाकर टाकली तर बकरी खाय, एवढा दोस्ताना झाला. पण एक दिवस रात्रीच्या 12-1 वाजता ते बकरी विहारली. समजते विहारली हो. पण काही बायाले नसेल समजत तर त्याच्यासाठी सांगतो, ते बकरी जनली. सर्वायले समजत नाही, पुराणातली भाषा का सर्वायले समजते का? काही बायाले नसेल समजत त्याच्यासाठी ते बकरी जनल्यावर पिल्याच्या अंगावर काय असते, रगत असते ना, झाल्या बरोबर घाण वस्तू असते. आणि घाण वस्तू पाहिली की कुत्र्याला रावल्या जात नाही, ते मांसाहारी आहे, त्याला वाटते कवा खातो आणि कवा नाही. एवढी गोष्ट घरी नेली इथं नाही आहे तसे लोक, पण तरी सांगतो. कुत्र त्या पिल्यावर रात्रीच्या 2 वाजता बकरी जनली. फक्त तिथे 4 जण जागृत होते. एक बकरीचं पिल्लू, कुत्र, बकरी आणि एक मी. तुम्हाला सांगाले ते कुत्र पिल्यावर धावे खाये नाही, काय विचार करे असेल, एकच विचार करे, याला जर खाल्लं तर हे मा मित्राचं लेकरू आहे. कोणाच लेकरू आहे? मा मित्र. कुत्र असून मित्राच्या लेकराचा विचार करते, माणसं असून मित्राची बहीण सोडत नाही. हे शोकांतिक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या राज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, जर आमचा गुरु जर दारोदार भिक्षा मागत असन, आम्ही सदैव सुडके म्हणत असं, तर या शिष्याच्या शिष्यपणाला आग लागो म्हणून पैसे पाठवले, लुगडं पाठवलं, काही धान्य पाठवलं, नजरानात पाठवला. आणि सर्व नजरा नको देऊ त्या छत्र घोडे, जेने तुझसे अंतर पडे. ते संत होते तेच. पण पत्नीनं एक लुगडं ठेवलं लपून. बाईची जात होय ना, सांगू तुकोबारायाचं जीवनचरित्र नाही, सांगतच नाही. अहो एवढा मोठा गाता लिहिला, 4200 4000 4500 अभंग लिहिले. त्यातला एकच अभंग घेतो मी, 5000ची साडी घालते माझी बायको. एक अभंग घेतो तर 5000ची साडी घालते. त्याईनं एवढा मोठा गाता लिहिला, त्याची बायको अर्ध्या लुगड्यात राहते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो एक अभंग त्याचा कीर्तनाले घेतो तर पोरग रोज काजू खाते. पण ज्यानं अभंग लिहिले त्याचे लेकर अन्न करता मेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याची दक्षता कीर्तनकारानं घ्याव. काय वैभव दिलं निर्माण करून. लोक म्हणते जिजाबाई तुकोबारायासाठी भाकर नेऊन दे. तुकोबारायासाठी नाही, आमच्यासाठी, आपल्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. ठेवलं. बाईची जात होय ना, तिला घर परपंच एक लुगडं ठेवलं. एक बाकीचा सर्व पैसे वापस केले, लुगडं ठेवलं. तुकोबारायन सांगितलं, हे पाहिजे का तुले? हे अशी रेती उचलली हो तुकोबारायन. रेती अशी रेती उचलली तर अशी टाकली तर मोती पडे. काय पडे? मोती. हे पावर हातातला होय. काय काय पावर होता, कशामुळे आला? विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. त्या हातात काय पावर आला? रेतीचे मोती बने. रेतीचे मोती. काय पावर होता नाही. संतांच्या हातातला पावर कशामुळे आला? असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीची विधी रात्रन जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंगाशिवाय दुसरं भजन केलं नाही. हातात पावर आला. ज्ञानोबराच्या हातात पावर आला. मेलेला माणूस उभा केला होता कोण? माऊलीनं. हातात पावर. नेवाशातनी मेलेला सच्चिदानंद बाबा मेलेल्या माणसात डोक्यावर हात ठेवला. तर मी तिथंच होतो. म्या पाहिलं ते प्रकरण म्हणजे वाचलं ना. वाचलं म्हणजे आम्ही तिथंच होतो. कारण संताची पायी संत लिहिते ते खोटं लिहत नाही. आणि ज्याचा भरोसा नसेल तर पहावी पुराणी. तुका म्हणे नाही विश्वासाच्या. आता ते जसं माऊलीनं हात ठेवला, मेलेला माणूस सुटून बसला. आता 21 वर्षाच्या आत जर एवढं कार्य केलं, म्हणलं मी तर 40 वर्षाचा झालो. त्या म्या एक दिवस बिमार बुड्याच्या डोक्यावर हात ठेवला. बरं वाटते का म्हणलं? आपा ठेवल्याबरोबर मेला बोहारा. काऊन मेला माहित आहे? लोकांच्या घरचं खाऊ खाऊन पैसे घेऊ या हातातलाच पावर गेला. विठ्ठल विठ्ठल. पण रेती टाकली तर मोती नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला जर वाटत असेल तुकाराम महाराज सुखी व्हाव, तुम्हाला वाटत असेल की आमचे गुरु सुखी व्हाव, तर फक्त तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुकी आम्ही तेने सुखी. आणि तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ते कसं आहे, मृत्तिका म्हणजे मातीसारखं आहे, अभंगाचं दुसरंच आहे. तुमचे ये रवी एकदा आपली मांग कुठे भेट झाली ती नागपूरच्या तिकडे चिंचोलीला भेट झाली. अशीच चाल म्हणली, म्या घरी जाऊन म्हणून पाहिली, म्याही लावला जोर, एक पावभर निर्मार लागला धोतर धुवाले. जे जमत नसेल त्याचा आगाऊपणा करायचा, फजिती झाल्याशिवाय. तुमचे शब्द पाकश आहे, तू कोबर आहे, तुमचे ये रवित्त. तुमचे म्हटल्यानंतर आमचे काहीतरी आहे असा त्याचा अर्थ होते ना. तुमचं म्हटल्या काही आमचं झालंच नाही का. बरं हसा तुम्ही, मी बाथरूमहून येतो. तुमचे ये रवित्त धन, तुमचं धन म्हटलं की आमचे काहीतरी आहे याचा अर्थ. मग आपल्यापाशी धन आहे आणि संतापाशी धन नाही का. धन आहे, पण आपलं धन अधोगतीले कारण आहे आणि संताचं धन मोक्षाले कारण आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच, धन रावणाच्याही घरी आहे आणि धन माऊलीच्याही घरी आहे. रावणाची पूर्ण लंका सोन्याची आहे आणि माऊलीच्या दरवाज्यात फक्त एकच पिंपळ आहे सोन्याचा, एक. आता एवढी मोठी लंका जास्त का एक पिंपळ जास्त, सांगा बरं. घर झाडल्यावर आपण बाहेर काय टाकतो, पुंजाना टाकतो ना, पुंजाना. जर पुंजाण्याच्या रूपानं दरवाज्यात जर पिंपळ असेल सोन्याचा, पुंजाण्याच्या रूपानं जर सोन्याचा पिंपळ आहे तर घरात काय. जर पुंजाण्याच्या रूपानं तर सोन्याचा पिंपळ आहे तर त्याच्या घरात काय काय माहित आहे. अंगी ऐसे
कोणतं धन आहे घरात? अंगी ऐसे बड. अहो हल्या कोणाच्या ताब्यात येत नाही, रिंग मास्टरच्या नाही, सरकशीत हल्या पाहिला का? दोनच संतांच्या ताब्यात हल्या आला, एक सद्गुरू जोग महाराज आणि एक माऊली ज्ञानोबराय. दोघांच्या हल्याच्या डोक्यावर हात ठेवा, वेद बोला. तर लोक म्हणते दुधे महाराजासारखे हल्याच्या बुद्धीचे लोक असल, रेड्याच्या बुद्धीचे लोक असल, निर्बुद्ध असल, त्याच्या डोक्यावर हात ठेवला असल, बोलला असल कीर्तन, असं नासमज लोक शंका घेन. हे माऊलीले माहीत होतं, तुकाराम महाराजाले माहीत होतं संताले, म्हणून त्यानं डायरेक्ट उल्लेख केला, म्हैशी पुत्रामुखी बोलविणे. दुधे महाराजाच्या आईले म्हैस म्हणू शकत नाही, म्हशीच्याच हल्याच्याच माईले म्हैस म्हणते. विठ्ठल विठ्ठल. आता लोक काय तर्क कुतर्क करणारे साधे झाले का? आमच्या चांगल्या चांगल्या कीर्तनकाराले घुसखोर म्हणते, असे नालायक लोक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण वारकरी संप्रदायाचं कोण किती काही केलं तर काही वाकडं होऊ शकत नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे समुद्र आहे, किती काही कचरा टाकला तर काही होत नाही. विठ्ठल विठ्ठल. दोनच लोकांच्या ताब्यात आला संतांच्या, एक माऊलीच्या आणि एक जोग महाराज. पुण्यात टक्कर लागली होती हल्याची. सर पुन्हा घाबरलं होतं काय होईल काय नाही. सद्गुरू जोग महाराजानं 2 हल्याचे शिंग धरले आणि असे बाजूलाच. मी तिथं होतो. मी म्हणलं महाराज या हल्याच्या मंदात जाऊ नका. मले म्हणे फंट्या दाताच्या तू मंदात येऊ नको. मा कोणी ऐकतच नाही, सांगतो सरळ पण ऐकत नाही. आता ते संत आहे जोग महाराज, पैलवान होते. लोक म्हणते धोत्रावाल्यात ताकद नसते, असते पण ते दाखवत नसते. विठ्ठल विठ्ठल. आम्ही जर ताकद दाखवली, जेष्ठीतनी कोण जर एखाद्यानं वाईट बोलला आणि त्याच्यात जर ताकद दाखवली तर मग त्याच्यात आणि आमच्यात काय फरक? मग कौरवात आणि पांडवात काय फरक? पांडवानं पांडवासारखं राव, कौरवानं सज्जनानं सर्जनासारखं राव, दुर्जनानं दुर्जनाचं पात बस. हे तर आम्हाला बाबा ताकद नाही का. मी जर्सी बैल बसवतो नागर दाबला तर, पण मला एक साधं लहानसा एक असा कडमडला माणूस माझं धोत्र धरलं होतं एसटीत. ए बुवा आकडा सांग ना. म्हणले मी आणलं लय शायन आहे का? शायन्याचे 6 लिहिले त्याने. सांगणं मी आणलं चिवत्या आहे का? तर चिवत्याचे 4. 6 4 लावला तेच आला. 1000 रुपये मला दिले. बरं हे आला असेल का? येते. शिव्या जरी दिल्या तरी देव खरं करते. नाथबाबानं शिव्या दिल्या होत्या, काय माय गेली तरी जगाचा उद्धार झाला. विठ्ठल विठ्ठल. हल्याची टक्कर लावून सोडली बाबा. आता समजा आता काल कीर्तन झालं चांगलं आणि आज जर मला लोकांनी सांगितलं कालचं कीर्तन लय चांगलं झालं, कालचं कीर्तन लय चांगलं, माया दुखते ना. मला वाटते ना कोण होय बुवा ते, चला मी त्याची भेट घेतो, त्याला मी वाद करतो त्याच्यासोबत, त्याला प्रश्न विचारतो. सोड कोण हल्याची टक्कर सोडली? एका पैलवानाच्या मनात झाला ना निर्माण ईर्ष्या. कोण होय बुवा? लोकांनी सांगितलं ते धोत्रावाला माणूस आहे बुवा, बारीकला दिसते पण हल्याची टक्करच सोडली. पण पैलवान आहे माझ्यासोबत कुस्ती खेळा म्हणा. आणि कुस्ती खेळायला गेला पैलवान. अतिथी देव भव. जोग महाराजाच्या घरी 2 ताटं वाढली जेव्हा पहिले. अतिथी देव. चटणी वाढली पण तेल नाही वाढलं. तीळ वाढले मोठमोठ. जोग महाराजांना अशी तीळावर मूठ मारली आणि कर दाबले, तेलच सांडे. पैलवानाच्या चटणीवर तेल, स्वतःच्या चटणीवर तेल. पण जसं जसं तेल सांडे तसा तसा पैलवान पॅन्डवल्ला करे. त्याला माहीत आहे तेलातलं तेल काढलं आपलं खाल्ल्याशिवाय. सर्व्याच्या खोळी जा, साधूच्या खोळी जायचं नाही. सर्पावर पाय द्या, एकडाव मरसाल. साधूच्या खोळी गेली तर पुनरपी जननम पुनरपी मरणम. सर्व्याच्या खोळी जा, पण साधूच्या खोळी जायचं. साधूच्या खोळी कोण गेलं होतं माहीत आहे? अहो भगवान श्रीकृष्णाचं पोरगं गेलं होतं साधूच्या खोळी. 56 कोटी यादवाचा सत्यानं 56 कोटी यादव मेले होते साधूच्या खोळी गेल्यानं. फक्त 2 यादव राहिले होते, एक मुलायम सिंग यादव, एक लालू प्रसाद. 2 यादव राहिले, बाकी सर्व मेले. म्हणून कोणाच्याही खोळी जा, पण साधूच्या खोळी जायचं. आपलं बाहेर काय आहे तर घरात काय आहे? तुमचे येरवित्त धन. आपलं धन अधोगतीले कारण आहे. पण हे धन जर सत्यात वापरलं, तर आपलं धनाले 2 रूप आहे पैशाले. एक माया आणि एक लक्ष्मी. इमानदारीनं कमावलं, धर्मकार्यात खर्च केलं तर ते लक्ष्मीचं रूप धारण करते आणि लक्ष्मीच्या मागं देव असते. देव म्हणजे सुख.
आणि बेमानीनं कमावलं आणि दुसऱ्याच मार्गानं जर लावलं तर ते माहेचं रूप धारण करते. घरात भानगड लावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 आपलं धन कमावाव, कमावण्याबद्दल जोडून या धन बांधा सोप्या माळ्या नका तेजूर अंडा पोरे. धन कमावा, कमावण्याबद्दल पण बळजबरीनं नाही कमावत. येत असलं तिथलंच कमावतं. अगाऊपणा करायचा. म्या बाबा एक दिवस बळजबरीनं कमावण्याचा प्रयत्न केला. आता कीर्तन म्हणजे पैसे कमावणं नव्हे, पण लोक म्हणते मी एक दिवस 2 कीर्तनं केले होते. तर पहिल्या कीर्तन घेतलं, त्याच्या कीर्तनाला झाला मग उशीर. ती म्हणजे शिव्या दे. कीर्तन घ्यायच्या वक्ती एकच आहे म्हणता म्हणे, कीर्तनाच्या दिवशी 2-2 करता म्हणे कीर्तन पैशासाठी. मी आणलं सोनोग्राफी करायच्या वक्ती डॉक्टर म्हणत असते एकच पोरगा आहे, पण पोटातून जन्माच्या दिवशी जर डिलिव्हरी 2 झाले तर एक फेकून देता का? वक्तावर एक आलं तर सोडता का? एक कीर्तन. पण बळजबरीनं धन कमावलं, बळजबरीनं धन कमावलं की धनाची मागे कडिकाळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. एक कीर्तन शिल्लक केलं, पण येता येता गाडीचा टायर फुटला. एक कीर्तन गाडीत गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिवाजी महाराज तुम्ही जे धन घ्या म्हणता ते आम्हाला मातीसारखं आहे. आता काही लोक मृत्यू के समान म्हणते. मृत्तिके नाही, मृत्यू नाही, मृत्तिका म्हणजे माती. मृत्तिका म्हणजे माती, माती समान आहे. तुका म्हणे आम्हा गोमास धन गोमासा न लगे मुक्ती धन. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, आणि कंसात घेती बी आहे बाबा. जीव घेतेही लोक पैशासाठी आणि जीव देते बी. म्हणून तुमचं धन आम्हाला नको. जर वाटत असेल तुम्हाला की आमचे गुरु संत सुखी व्हाव असं वाटत असेल तर गळ्यात तुळशीची कंठी मिरवा, तुळशी आणि पवित्र असं व्रत करा एकादशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कंठी मिरवा, तुळशी व्रत करा. आज आता ज्याच्या ज्याच्या गळ्यात तुळशीच्या माळा असेल करा बरं हातावरी. करा ना, ज्याच्या गळ्यात असेल. ज्याच्या गळ्यात नसेल तर करू नका, काही करू नका. बापरे, लय स्टाऊक पडलं ना. करा खाली. तुळशीची माळा नसेल तर घाला. अहो लोक दूरचा भाऊ आला की लय कौतुक करते, पण गावातल्या भावाचं कौतुक करा म्हणा लागत नाही. असलं की केल्याशिवाय राहत. म्हणून दुसऱ्या भावाच्या हातानं घातल्यापेक्षा आपल्या गावातच महाराजा काल्याच्या दिवशी तुळशीच्या माळा घाला. किती मस्त पवित्र माळ आहे. मेल्यावर सोबत येते का नाही? सोनं काढून घेते पण माळ सोबत देते का नाही? मग सोबत येते ते करत जा. सोनं घातल्यानं सोनं सोबत देत. सोनं महत्वाचं आहे का माळ? येईल याच्यात आपल्याला कुठं घालायला भेटते? मध्येच नाही तर तुमचा काही सुख घेता 2 लाख रुपये महिना कमावतो तरी सोन्याची अंगठी नाही बाबा अजून बोटा. काहीच नाही कमावत तरी यायच्या अंगात पाव किलोभर सोनं अर्धत आहे काय? सोनं महत्वाचं आहे का माळ? माळ करता का अदल बदल? माय बाई फंट्या जाता देत तर काही नाही आम्हाला. तुळशीची माळ किती फायद्याची आहे सांगू? अनुभव आली अंगात या जगात येत असे. स्वतःचा अनुभव सांगितला पाहिजे बाबा. एक दिवस मी अमरावतीच्या बस स्टँड होतो. एक तबल्यावाला होता, एक अर्गनवाला होता. आता लोक, मी भागवतकार नाही, मला काही त्यातलं समजत नाही बाबा, पण लोक म्हणते बस आता मी करत असतो कसा खेळ करतो. कीर्तनही समजत नाही, पण लोकांना म्हणलं करा तर बाबा चला. आता महासंघ होता एक तबल्यावाला आणि एक होता अर्गनवाला. इकडे लागली एसटी. आमचे खिचे राहायचे असे, यंगता पैसे मारले, काढले पैसे कोणतरी खिच्यात. एक होता तबल्यावाला होता सुरशा आणि अर्गनवाला होता पुरशा. सुरशाला लागली लघवी, इकडे लघवी लागली, इकडे गाडी लागली, इकडे माझे पैसे मारले. आणि सुरशाला लागली लघवी. म्हणे महाराज मला बाथरूम पासून न्या म्हणे. मला माहित नाही. मला ते बा तिथं गेला आणि तिथून लघवी न करता वापस आला. अरे काऊन रे? तुम्ही चाला म्हणे. त्याच्यावर मानाव नाही म्हणे, याचं आहे म्हणे पुरुषा करता सुरशा करता. त्या दिवशी बाबा 4 गोष्टी घडल्या होत्या. एसटी येत नाही म्हणून आम्ही बसून होतो बस स्टँडवर. आणि मी बाथरूममध्ये गेलो तर बसून लघवी कर लागते. उभ्यान लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते. काहून तर हे धरतरी आपली आई होय. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादक. त्याचे श्लोक आहे. धरतरी आई आहे. उभ्यान लघवी केली तरुण माणसांना तर आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते. आता बसून लघवी करून राहिलो बाथरूममध्ये बस स्टँडवर. कंडक्टर घाई गायला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला. ते एक टेन्शन. इकडे सुरशाचं टेन्शन, इकडे पैसे मारले ते टेन्शन.
कंडक्टर गाडीत येंगल्यावर म्हणे पैसे काढा. हात घातला, पैसेच नाही. मग दिसले माळा होत्या 2-3 बाया. म्हणे किती पैसे पाहिजे? म्हणे बुवाजी म्हणला आता 80 रुपये लागते एक आले. तर 2 बायाने दिले बुवाजी 20-20 रुपये. माळा दिसल्यावर माळकरी माणूस खोटा बोलत नाही. म्हणलं तुम्ही कसं काय दिले? तर तुम्ही आमच्या गावात आलते म्हणे कीर्तनाला. म्हणलं एवढ्या लोकात ओळखलं कसं? तर तुमचे दात पाहिले की तू ऐकू येते म्हणे. मग 2 बायाने दिले. मला पाहिजे होते 80 रुपये. त्याच्याजवळ होते तबल्यावाल्यापाशी, त्याच्यापाशी मायच मारले होते. मग 20 रुपये दिल्यावर मी आणलं 2 बायानं जर 20 दिले, 6 बाया जोडून तर दादा एरी काढतो. मग मी आज केला हात. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला. 4 बायाने दिले. पण 2 दिवस नाही, मी नाही देत ना फंट्या जाता त्याला, फुकट आहे का? पण मी त्याही 2 बायापासून पैसे काढले. म्हणलं ना हरी ना बंगला ना गाडी ना कार पाहिजे, तिकीट काढाले मले 80 रुपये पाहिजे. ते बायाच होय. मग नाही त्याच्यापाशी कपटच नाही. त्याला गोड गोड बोललं की 8 पायला गहू दिल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठल विठ्ठल कंटी मिरवा तुळशी व्रत करा. हे तुळशीचं जर पाणी अंगावर पडलं तर पवित्रची होय. आणि हृदयावर जर नेहमी खेळत राहिले, नेहमी जर माळ हृदयावर खेळत राहिली तर त्या माणसाला 100 पैकी 99% अटॅक येत नाही. कारण वायल्यावरही ऑक्सिजन देते आणि ओलेपणी देते. कोणाचा आशीर्वाद आहे? हे तुळस होय. तुळस म्हणजे वैकुंठातली वृंदा जालिंदराची पत्नी होय. तिला लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला आता करा एक व्रत, एकादशीचं व्रत. किती लोक आले आहे? हात करा बरं. खाली 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 झाकली मूठ म्हणजे सर्व आलेच आहे. एकादशी दिने खाईल जो अन्न, पुढचं सांगत नाही, मन दुखते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं. त्यासी माता संग घडत असते. एकादशीच्या दिवशी जुगार खेळू नये. काळा हानल खुंटी गुदस्ताय. आणि हे नामदेव महाराजाचा अभंग आहे. नामदेव महाराजावर लोक होते तक्रार करून राहिले. असं बरं आहे का? नामदेव महाराजांनी सांगितले माकडे नाही, नामा म्हणे नाही, माझ्याकडे दोष. पुराण हे व्यास वाक्य आहे, व्यासाचं वाक्य आहे. एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये. अन्न खाल्लं तर पाप खाल्ल्यासारखं होते. आणि खाल्ल्यानं काय होते? सुकर होऊनी येईल जन्म. एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. एकादशीच्या दिवशी जर एकादश करून जर तंबाखू खाल्ला तर त्याची एकादश गेली. पानही खाऊ नये. पान तर गरिबांना कव्याच नाही खाऊ. 2 माणसानं खाऊ, एक श्रीमंतानं आणि एक आम्ही. आमच्या घरी आमच्यापाशी लोकांच्याच घरचं पानदान येते ना. आणि पानं किती खाव याचंही पुराण आहे ना, आहे का बाबा? एक पानम सुख आरोग्यम, द्विपानम निष्फलम भवे, अतिश्रेष्ठम त्रिपानम चतुर्थम पंचकम. 5 पानाचा विडा खाव, 13 वस्तू टाकाव खाव. ते गरिबाच्या हिशोबाचा नाही. ते तांबूल नावाचा एक भोग आहे. वस्त्र वनिता गीत तांबूल भोजन शय्या कुसुमचैव भोगा अष्टकम उदार. 8 भोगातला एक भोग आहे. श्रीमंतानं घेतला पाहिजे, गरिबांना घेऊ नये. पण एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. काय खाल्ल्याचं पाप लागते इथून सांगण्यासारखं नाही. आणि कीर्तनाले भजनाले जायचं असलं तर तोंडात पान नसावंच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकादश करा. बिमारी सांगितली, औषध सांगितलं, पण बिमारी कोणती बसते हे पाहिजे ना. औषध सांगितलं तुम्ही एकादश करा, पण बिमारी कोणती बसते? त्याला बिमारी बाबा तुम्ही सांगितली का कथा एकादशीची? नाही सांगितली का? बरं नका सांगू, मी सांगतो. 1 मिनिटात सांगतो. एक रुक्मांगद नावाच्या राजाची एक कथा आली. अर्ध्या मिनिटात सांगतो, जास्त टाइम घेत नाही. एकादशीचा फायदा काय होते? रुक्मांगद नावाच्या राजाच्या बगीच्यात इंद्राचं विमान आहे, फुलं तोडाले. त्याचं इमान पडलं बंद. पार्षदानं केला फोन, इमान बंद पडलं. इंद्रानं सांगितलं ज्यानं एकादश केली असेल त्यानं त्या इमानाला हात लावा, इमान उडल. एवढं एकादशीचं महत्व आहे. पण कोणच एकादश केली नाही. त्या राजाला वाटलं आपल्या नगरीत कोणच एकादश नाही केली, आपला किती मोठा अपमान आहे. केली असेल तर सांगत नसेल, म्हणून राजानं दिली दवंडी. ज्यानं एकादश केली असेल त्यानं इमानाला हात लावा. त्याला गावा शेतची 25 एकराची शेती त्याला बक्षीस देतो. मग म्हणे लोक केली असती तर बरं असतं. पण एका घरी झालं होतं भांडण.
नवऱ्यानं मारलं होतं बायकोले, ती दिवसभर जेवलीच नव्हती. सासू म्हणे सुनीले, तू जेवली नाही ना म्हणे सुनबाई, लाव ना म्हणे हात. सुन म्हणे नाही बापा मी एकादश केली नाही म्हणे. केली नाही पण घडली ना म्हणे तुले. लाव ना म्हणे बापाच्या घरून तर काही आणलं नाही म्हणे. जन्म दलिंद्रिय वगैल्या वानाचे, फंट्या दाताचे, शंभळ्या नाकाचे, बाबऱ्या होटाचे, ते शिवाय देऊ लागले. लाव ना हात. नवराय म्हणे लाव ना हात. सासूई म्हणे लाव ना हात. नाहीला झाला, सुनीनं लावला हात. इमान आले. लावल्याबरोबर विमान उडालं. विमान उडालं. 25 एकर शेती भेटली. जर न कडत एकादश घडली तर एवढं वैभव भेटलं. देवाला जाणून जर एकादश केली तर स्वर्गाचं राज्य भेटेल. विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल पंढरीनाथ आम्ही देणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल. देवाचं भजन करा, गळ्यात तुळशीची माल घाला, पवित्र एकादशीचं व्रत करा. एवढं सांगून ऐकत नाही. पाया लागतो तुमच्या, लागून या पाया, सकळांच्या पाया माझे. आणि एवढं सांगून जर नाही ऐकत तर यमाची हाती बांधून या आणि भूषणे ही घेते. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी टाळी 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 करा एकदा हातावरी भजन करू विठोबा रुक्मई. करा करा सर्वजण प्लीज. काऊन इंग्लिश सोबत नाही. धर्म की अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना, विश्व का कल्याण हो. गो माता की जय हो, भारत माता की, माता पिता की, गुरुदेव की, जगदंबा माता की, हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की. हरी विठोबा रखुमारी विठोबा
वाजवायला लावतो असं वातावरण मला बरेच डाव भेटत नाही, फार कमी जागेवर भेटते. असं या परिसरात भेटते, तिकडे आमच्या तिकडेच बाबा काय आमच्या तिकडे पळ्याला नागपुराकडे बाबा महाराज लोक नाही आहे का जास्त, भजने नाही, वाजवणारे नाही, 2-4 बुड्या मांग लय कात राहते. वाजवणारा पक्वाजा होता बाबाजी, 15 दिवसाच्या आधी तिकडे गेलो नागपुराकडे, पहिला 10 वाजवला, एवढा हात गेला त्याचा पक्वाजा. ना म्हणलं हात धुमाचं पानच नाही म्हणे महाराज येले, मग वाजवतो कसा म्हणलं तर काटाकाटानं वाजवतो म्हणलं. इथं कीर्तन करणं म्हणजे बाबा काय कीर्तन, हे लोक होय. इथं कोणतीही गोष्ट सांगितलं तरी प्रत्येक गोष्टीचं गिऱ्हाईक आहे. नाही तर काही काही गावले आम्हाला इथं तर मला कोणच सांगितलं नाही असं करा का तसं करा, तुमच्या मनानं पेटून द्या का काही करा, कसंही कीर्तन करा पण करा. नाही तर आम्हाला सांगत असते शिवाजी महाराजाचं चरित्र सांगा, पिंगळा सांगा, बायाले नवऱ्याची सेवा करून म्हणून सांगा. म्हणलं सांगील बा आता आंधी मनाच लागते सांगीन, आणि सांगू बी आठवण आली तर. कीर्तनाला गेलो तर 4च बुड्या आणि एकीच्याही टकोऱ्यावर कुकू नाही. नवऱ्याची सेवा कर म्हणून सांगाव का शेजाऱ्याची कर म्हणा, काय सांगाव कसं. आणि शिवाजी महाराजाचं चरित्र सांगा, 2 बैरे 2 अंधे, रक्त गरम होते का, झालं तर तलवार उचलते का. हे असे पाहिजे ना लेकरं, काही तरुण, काही माणसं. बरं बाबा कीर्तनात म्हातारेच माणसं काऊन येते. नासमज लोकांचा गैरसमज आहे, म्हातारपणी परमार्थ करा, चिमलेले फुलं देवाले आवडत. आणि आम्हाला म्हणते काय काय जाणं 16व्या वर्षी करा, 16वं वर्ष म्हणते नाही. अरे 16वं वर्ष प्रगतीच आहे. तोरणागड जिंकला, ज्ञानेश्वरी लिहिली, विठ्ठल 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 कंठी मिरवा तुळशी व्रत करा, शिवा गळ्यात तुळशीची माळा घाला, सर्वांना संदेश आहे संताचा, आणि एकादशी सारखं पवित्र व्रत करा. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही सुखी व्हाव, आम्हाला सुखाची आशा आहे. तुकाराम महाराजाला आशा नाही, तुकाराम महाराजाचा विषय नाही, विषय आहे. पण त्याचा विषय कोणता विषय येतो त्यांचा विषय आशय आहे. त्याले मागणी बी मागायची आहे, तुझा विसरण त्याला सर्वच आहे. संताले सुख पाहिजे, असा जगात जन्माला जीव नाही आला की त्याला सुख पाहिजे नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सुखच पाहिजे. पण या संसारात सुख नाहीच आहे तर भेटल. आजपर्यंत सुख भोगलं का कोण, भोगणार नाही, भेटलं नाही, भेटणार नाही. पण नाहीच आहे का तर 2 नाणे असते, नाण्याला 2 बाजू असते, चित आणि पट, सुख आणि दुःख. या संसारात सुख नाही असं म्हणता येत नाही, सुख आहे. साखर खाल्ली तर कशी वाटते, गोड वाटते ना, मग गोड सुख नाही का. बाहेर द्यायच्यात तुमचा नातू जर आला धावत धावत आणि आजी आजी केलं आणि काही आले बिलंगलं, सुख वाटत नाही का, वाटत नाही. तुमच्या बाईनं जर न मागता पाणी आणून दिलं, गिलासभर प्याले, कसं वाटते. आता मागून देत नाही ते तुमच्या म्हणजे तुमच्या नाही, मी त्याच्यातच तुमच्या म्हणजे आता तुमच्याकडे हात दाखवा लागते. म्हणजे तू बायकोनं जर न मागता पाणी आणून दिलं बरं वाटते का, नाही सुख नाही का. पोरानं जर बाबा म्हणलं, घाई घाई आलं बाबा बाबा केलं, बरं वाटते का नाही. पण ते सुख आहे पण क्षणिक आहे, ते सुख कसं आहे क्षणिक, ते टिकत नाही. त्याचं रूपांतर दुःखात झाल्याशिवाय. साखर खाल्ली तर गोड वाटते पण परिणाम शुगर झाल्याशिवाय. आजी आजी करते तेव्हा बरं वाटते, जर असं मोठं झालं की खेडगी म्हणल्याशिवाय रूपांतर दुःखात. बायको पाणी आणून देते न मागता तेव्हा सुख वाटते, पण तिचा गॅसनं हात जाऊ द्या एखाद्यापर्यंत, 1 गिलास पाणी आणव चबरू नका, तिचं रूपांतर दुःखात झाल्याशिवाय राहत. पोरग बाबा बाबा करते तेव्हा बरं वाटते, पण तेच पोरग बायको आल्यावर माय बापाला अक्कल नाही म्हणते, रूपांतर दुःखात झाल्याशिवाय. पण परमार्थ मात्र तसा नाही. काकड्यापासून भागवतापासून कीर्तनापासून हरिपाठापर्यंत सुखच सुख आहे. शेवटी रूपांतर दुःखात होत नाही, झालं तर आनंदात होते, मोक्षात होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर वाटतच असेल संत महात्म्याचं म्हणणं आहे की आपले संतही सुखी व्हाव, तर संताचं म्हणणं आहे की स्वतःले तुम्ही हरीचे दास म्हणून घ्या. मनवा हरीचे दास तुका मने मज हे आस तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान. ज्ञानेश्वर दानराज बाहुले तुकाराम.